सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी एक मिनिट तुम्ही निवेदनाने हा प्रश्न सुटणार नाही मला तुम्ही आम्हाला हो मी काय बोलणार आहे ते तर ऐका. बोला 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 सुनता क्या मला एक हा ही पद्धत काय आहे ही पद्धत काय आहे मग तुम्हीच बोला आपण बसा खाली 20 लोकांचा जीव गेला अधिवेशन सुरू आहे ना 20 लोकांचा राज्यात या स्फोटकाच्या कारखान्यात मृत्यू होतो आपण मदत केली 20 लाखाची 15 लाखाची 50 लाखाची जीव परत येणार आहे का त्यांचा या मदतीमुळे पण कुठलीही गांभीर्यानं पावलंच उचलत नाही याला दोषी कोण आहेत कोणावर अद्याप कारवाई झाली आपला कामगार खातं काय करते ते सुद्धा जे SBL कंपनीमध्ये 1 मार्च 26 जे रोजी काही झालेली दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला आजची माहिती आतापर्यंत आहे 20 लोकांचा जीव गेला अधिवेशन सुरू आहे ना 20 लोकांचा राज्यात या स्फोटकाच्या कारखान्यात मृत्यू होतो अधिवेशन सुरू आहे आणि त्यातील पुन्हा 7 कामगार हे अत्यंत गंभीर आहे 13 तुमचं स्टेटमेंट आहे 13 कामगार अत्यंत गंभीर आहेत म्हणजे ते त्यातील फार लोकांचा जीव वाचण्याची शक्यता कमी आहे ईश्वराला प्रार्थना की त्यांना वाचवलं पाहिजे अध्यक्ष महोदय तरी हा स्थगन आपण 57ची नोटीस देऊन स्वीकारत नाही तो अधिक पण मला ह्या बसतो ना स्थगन आपल्याला यावर चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महोदय हा इतका गंभीर विषय आहे या नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 11 असे स्फोटकाचे कारखाने आहेत आणि या 11 स्फोटकाच्या कारखान्यामध्ये आतापर्यंत 1.5 वर्षामध्ये मागील 43 कामगारांचा मृत्यू झाला 1.5 वर्षामध्ये यामध्ये 25 महिला आहेत अध्यक्ष महोदय काय दोष आहे 300 रुपये मजुरीसाठी या स्फोटकाच्या कारखान्यामध्ये एक महिला हे सगळे मजूर काम करतात आणि त्या जीव त्यांचा या सगळ्या प्रकरणामध्ये जातो आणि आपण कुठलीच काही गंभीर कारवाई होत नाही आता या संदर्भात वारंवार केंद्रीय मंत्र्यांना केंद्र सरकारला राज्य सरकारला यांचं ऑडिट करा सेफ्टीच्या दृष्टीनं पत्रव्यवहार झाला या घटना घडतात त्यावेळेस आपण स्टेटमेंट करतो पण या संपूर्ण त्यापासून नाकावर बसलेलं ते 10 किलोमीटर असलेलं या पेसोच्या केंद्र सरकारच्या कार्यालयापासून असलेले स्थळ असताना इतक्या मालिका मृत्यूंच्या कामगारांच्या जीव जातो तरी पण कुठलीही गांभीर्यानं आपण मदत केली 20 लाखाची 15 लाखाची 50 लाखाची जीव परत येणार आहे का त्यांचा या मदतीमुळे आणि एवढे मोठ्या स्फोटकांचे कारखाने आहेत एक्सक्लुझिव्ह आहेत आणि आपण कुठलीही गांभीर्यानं पावलंच उचलत नाही याला दोषी कोण आहेत कोणावर अद्याप कारवाई झाली आपला कामगार खातं काय करते ते सुद्धा त्या ठिकाणी बसलेलं आहे आपले केंद्राचे जे ह्या ऑर्गनायझेशन आहेत हा काय करतायत म्हणजे यामध्ये राज्य सरकार असेल की सेंट्रल फॉर फायर एक्सप्लोजिव्ह एन्व्हायरमेंटल सेफ्टी यामध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ह्या संपूर्ण कंपन्या डायरेक्टर ऑफ फायनान्स डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ यांचे प्रमुख निरीक्षक कारखाने पूर्वीचे कारखाने निरीक्षक ही महाराष्ट्र सरकारची यंत्रणा आहे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला नको 20 कामगार गेलेत पुन्हा 7-8 मृत्यू होतील असं मी डॉक्टरांशी बोलल्यानंतर मला माहिती मिळाली आहे म्हणजे 30 लोकांचा जर उद्या जीव गेला तर महाराष्ट्रामध्ये कामगारांचा जीव जातो का याच्या काही किंमतच उरली नाही अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय आपल्याला हा गंभीर विषय आहे हे वारंवार घटना घडत आहेत मी सांगितलं आपल्याला की सातत्याने या घटना घडत असून आतापर्यंत 1.5 वर्षामध्ये जवळपास 43 कामगारांचा मृत्यू या 5-7 कारखान्यामध्ये झालेला आहे तुम्ही पालकमंत्री आहात पवन साहेब आपण मागच्या वेळेस मी स्वतःही ज्यावेळेस ही घटना घडली त्या सोलार एक्सक्लुझिव्ह मध्ये त्यावेळेस आम्ही पण तिकडे गेलो होतो आम्ही सगळी परिस्थिती घेतली त्यावेळेस पण असंच उत्तर आलं की आम्ही कारवाई करतो आताही तसंच उत्तर आलं इतके पैसे दिले तितके पैसे गेलेत त्यांना पैसे देऊन हा काही यावरचा उपाय नाही असं मला वाटतं म्हणजे 300 रुपये मजुरीसाठी 14 गावकरी त्या ठिकाणी 14 महिलांचा जीव गेला गावकरी म्हणतात आमच्या जीवाची काही किंमत आहे की नाही आमच्या जीवाला काही किंमत देता की नाही तुम्ही पैसे देणार पण आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय मग त्यासाठी काय करणार हा त्यांचा अर्थ असा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय या कंपनीमध्ये जायला पक्का रस्ता नाही ही कंपनी कमर्शियल स्फोटके बॅटरीतील सेल डिटोनेटर हे सर्व काही पुन्हा मिलिटरीसाठी काम करताय या सगळ्या गोष्टी या स्फोटक करण्याचा काय तिथे काम होतं अध्यक्ष महोदय मला माझी विनंती आहे की यावर चर्चा खरं म्हणजे झाली पाहिजे तुम्ही तिथे बसून मला मी तुम्हाला विनंती आहे अध्यक्ष महोदय सातत्यानं घडणाऱ्या घटना ठीक आहे आणि या सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी एक मिनिट तुम्ही निवेदनाने हा प्रश्न सुटणार नाही मला हो मी काय बोलणार आहे ते तर ऐका बोला 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 बसा सन्मान्य ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी आज जी माहिती सभागृहात मांडलेली आहे ती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे अत्यंत चिंताजनक अशी माहिती त्यांनी दिलेली आहे
जरा बसून तर काय मला बोल ही पद्धत काय आहे? ही पद्धत काय आहे? मग तुम्हीच बोला. आपण बसा खाली बसा. सन्मान्य सदस्यांनी दिलेली माहिती अत्यंत गंभीर चिंताजनक आहे, परंतु या संदर्भात सत्तारूढ पक्षातील पण अधिक सदस्यांनी माझ्याकडे निवेदन केलेलं आहे. त्यांना पण या विषयावर बोलायचं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्थगन प्रस्ताव हे आयुध हे विरोधी पक्षाला वापरण्यात येतं, परंतु हा गंभीर विषय सगळ्यांनीच या चर्चेत भाग घेणं आवश्यक असल्यामुळे या संदर्भातली चर्चा मी शुक्रवारच्या आत घडवून आणीन आणि आपण लक्षवेधीच्या आयुधातून किंवा इतर आयुधातून सगळ्यांनाच भाग घेता येईल अशा स्वरूपाची चर्चा इकडे सादर करू.